राजश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी आपल्याला गुळपोळ्या कशा करायच्या याची रेसिपी आणि साहित्य दाखवणार आहे। चला तर पाहायची का आपण साहित्य आणि रेसिपी। गुळपोळीसाठी आपल्याला लागणारे साहित्य आपण बघतो इथे। ह्या डाळ्या आहेत, ह्या डाळ्या त्या आता आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत मिक्सर मध्ये। एक पेला डाळ्या आहेत, त्या डाळ्या एक पेला, ह्याच पेल्याने मी गूळ घेतलेला एक पेला आणि साजूक तूप घेतलेलं आहे। साजूक तूप 2-3 चमचे, त्याच्यामध्ये आपल्याला हा गूळ विरघळवून ह्या डाळ्या केले पावडर केले ते त्याच्यामध्ये घालायचं आहे। आणि वर आपल्याला आता मी जायफळ पावडर आणि वेलची पावडर घेतलेले 1 चमचाभर ते घालायचं आहे। आणि पीठ मळून घ्यायचंय, गव्हाचं पीठ, आणि ते मी मळून घेणार आहे इथे। आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचंय त्याच्यासाठी, गुळपोळीसाठी। तर कसं ते 2 पेले मी पीठ घेतलेले आहे, त्याच्यात मीठ घातलं आहे, किंचित मीठ घालून तेल गरम केलेलं आहे कडकडीत। जवळजवळ 2-3 चमचे कडकडीत गरम तेल केलेलं आहे। ते गरम तेल आता ह्याच्यावर ओतायचं आहे आणि ते सगळ्याला पिठाला, म्हणजे पोळ्या आहेत त्या खुसखुशीत होतात, मोडत नाही, खुसखुशीत होतात। तर ते आता 2 तासासाठी, 1 ते 1.5-2 तासासाठी आपल्याला पीठ आहे ते मळून ठेवून द्यायचं आहे। आणि मग त्याच्या पोळ्या करायला घ्यायच्या आहेत। गरम तेल असल्यामुळे मिक्स होताना जरा त्रास होईल, नंतर हाताने पाणी घालून मळायचं आहे आपल्याला। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला नेहमीच्या पोळीप्रमाणेच आपण मळणार आहोत। पिठाला आता तेल चोळले, हळूहळू पाणी मिक्स करत करत आपल्याला छान घट्ट मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं इथे मळून तयार झालेलं आहे छान। त्याचा गोळा तयार करायचा आहे चांगला आता, आणि झाकून ठेवायचं आहे आपल्याला। पीठ छान मळून तयार झालेलं आहे, बघा, बघू शकता। आता आपण हे झाकून ठेवतोय जवळजवळ 1-1.5 तासासाठी, त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे। डाळ्या मी आता मिक्सरमध्ये वाटून घेते बारीक, आणि पाहिजे तर आपण ते चाळणीने चाळायचं असतं किंवा असंच पण घालू शकतो, पण खूप पावडर होऊन जाते नाहीतर। त्यामुळे ह्या डाळ्या आता मी वाटून घेणार आहे। या पॅन मध्ये आपण 2 चमचे आता मी तूप घालते। दोन चमचे तूप घातले आणि आपण आता गूळ फक्त विरघळवून घ्यायचंय। गुळाचा पाक बी काही करायचा नाहीये, गूळ विरघळवून घेऊन, कारण गुळाचे खडे राहता कामा नये, पण लाटताना नाहीतर मध्ये मध्ये येऊन ते खाता येणार नाही, लाटता येणार नाही, म्हणून आपल्याला थोडासा पाक करून घ्यायचा आहे हा विरघळवून घेऊन। नुसतं साधं विरघळवायचं आणि विरघळवून त्याच्यामध्ये आपल्याला या डाळ्या घालायच्या आहेत। तर गरम करायचं आहे, गॅस बंद करून टाकायचा, गूळ विरघळला पाहिजे म्हणून। कढई फक्त गरम करायची आहे। काही खडे राहिलेले असं, एवढा गुळ किसून घेतलाय तरी पण खडे राहिलेलेच आहेत त्याच्यामध्ये।
त्याच्यामध्ये आता ते आपल्याला वाटलेलं हे आता त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. चण्याची डाळ आता ह्या गुळाच्या पाकामध्ये आपल्याला डाळ्या वाटलेली डाळ जी आहे दलिया त्याला म्हणतात चण्याची, ती आता आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊन त्याला छान गोळे तयार करून घ्यायचे आणि जवळजवळ 10-12 होतील त्याच्यामध्ये. हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचंय. परत हाताने गरम गरम असतं, थोडा वेळ थंड झाल्यावरती मी हाताने ते छान मळून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आता वेलची आणि जायफळ पावडर घालते 1 चमचाभर आणि ते मिक्स करून घेते. परत अशी कन्सिस्टन्सी असते त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आपण नंतर. सारण आपलं आणि ह्याचे आता मी गोळे बनवणार आहे. गरम आहे ऍक्च्युली, पण बनवू शकतो आपण हे असे गोळे. एवढे गोळे बनवून लिंबा एवढा गोळा बनवायचा आहे आपल्याला. सॉफ्ट गोळा झालेला आहे असे. ते गूळ आणि हे जे केलेलं आहे त्याच्यामध्ये हे बघा आपले 12 जवळजवळ तयार झालेले आहेत. आता आपण ते लाटून घ्यायचं आहे आणि मग बघा किती सुंदर गोळे तयार झाले. आता आपण पटापट लाटू शकतो आणि मी इथे पीठ मळायला घेत आहे. ह्याच्यापेक्षा असं मोठं पाहिजे आणि मग हे करून सारण भरून सगळीकडनं आता आपण हे असं कव्हर करायचंय त्याला. कोण कोण असं छानपैकी वाटी तयार करतात, जसं मोदकाची वाटी करतात तशी, आणि मग ते भरतात. पण कधी कधी काय काय वेळेला पुरण ते पसरलं जात नाही माझ्या हातून, म्हणून मग मी हे अशा पद्धतीने लाटत असते. मी वाटी बनवून घेतलेली आहे. या वाटीमध्ये असं तुम्ही भरू शकता आणि असं बंद करून मग ते गोळी लाटू शकता. मोदकासारखं झालं आपल्या. असं करून मग आपण लाटायचंय. अशा पद्धतीने पण आपण भरू शकतो पुरण. 4 गोळे माझे तयार आहेत. आता एक एक आपण अलगद लाटून ह्याच्या तव्यावरती सगळीकडे बघा व्यवस्थित ते पसरलं जातं गूळ. पण हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे. त्याच्यामध्ये काय काय वेळेला गुळाचे खडे तसेच असतात. कितीही म्हणजे पातळ केलं तरी ते आतमध्ये छोटे छोटे छुपे गुळाचे खडे असतातच. त्यामुळे नाजूक रीतीने हाताळलं पाहिजे. कडेकडेने लाटत घ्यायचं. जरा तो मोठा करायचा आपल्याला छान. त्यामुळे सगळीकडे व्यवस्थित लाटणं फिरवायचं आहे. बघा गूळ सगळीकडे किती सुंदर पसरला आहे. खूप जाडे करायचे नाहीयेत, कारण हे खुसखुशीत कुरकुरीत क्रिस्पी झाले पाहिजे. बघा झालंय आपलं. तव्यावर टाकते का
हे तुपातच तसं पीठ कालवलेलं आहे आणि ते गूळ आणि तूप एकत्र, त्यामुळे परत थोडंसं मी तुपाचा हात लावणार आहे याला छान फुलतील म्हणजे. मंद आचेवरती आपल्याला करायचं आहे. आणि खूप जोरात केले की मग करपू शकतात ते, आतमध्ये गुळ करपतं बरं, त्याच्यामुळे मंद आचेवरती करायचं आहे. बघा किती सुंदर झालेली आहे पोळी. परत ताटात पण आपण जेवताना तूप, आम्हाला सवय असते ती तुपाशिवाय आम्ही खातच नाही पोळी. ही मी ती मोदकासाठी केलेली वाटीमध्ये भरलेलं होतं ना त्याचं आहे. ती बघा साईडला थोडी थोडी गूळ तिथपर्यंत पोचत नाही, म्हणून मला हे एवढं आवडत नाही करायला. ही जी मी पेढा पद्धतीने भरते ना ती सगळीकडे छान पसरली जाते, त्या पद्धतीनेच करायची. नाहीतर चारी बाजूने तूप पण सोडू शकतात, ज्यांना तूप आवडतं. असं लावायचं नसेल तर सोडू शकतो. अशा पद्धतीने झालं पाहिजे. माझ्या सर्व गुळपोळ्या इथे करून तयार आहेत. आपल्याला त्या तुपाबरोबर खायचे आहेत. तूप घेऊन कंपल्सरीली तूप आहे ना ते घट्ट तूप पाहिजे, म्हणजे वितळवायचं नाहीये. त्या घट्ट तुपाबरोबर आपल्याला ही पोळी खायची आहे. सणासुदीला, समारंभामध्ये किंवा आता दिवाळी येतेय, दसरा दिवाळीला वगैरे ही करायची आहेत. आणि हे 2-3 दिवस अगोदर आपण करून ठेवू शकतो. दिवाळीच्या म्हणजे घाई गर्दीच्या वेळेला करायची गरज असते आणि आपण हे करून ठेवायची. पाहुणे आले असतील तर त्या 2 दिवस अगोदर करून ठेवू शकतो. चला तर मग तुम्ही पण करून बघा, आपल्याला नक्की आवडतील. आणि मला सांगा, माझ्या राजश्रीज किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.